मुंबईतील दादर परिसरामध्ये असलेल्या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आल्यानं आज मोठा राडा झाला। जैन समाज रस्त्यावरती उतरला आणि आक्रमक झाला। यानंतर काही काळ या परिसरामध्ये तणावाचं वातावरण देखील पाहायला मिळालं। नेमकं त्या ठिकाणी काय घडलं हेच सांगणारा लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आपण पाहूयात। खोलेंगे 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 कबूतरखाना खोलेंगे 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 कबूतरखाना खोलेंगे 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 कबूतरखाना खोलेंगे। कबूतरखान्यावरून दादरमध्ये राडा। जय श्रीरामच्या घोषणा देत आंदोलक एकवटले। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। आंदोलकांवर कारवाई होणार। वेळ 10:20 एरवी सतत वर्दळीचा परिसर असलेल्या दादरच्या कबूतरखान्याजवळ अचानक चलबिचल सुरू झाली। हा म्हणता शुरू करो कबूतरखाना शुरू करो या आरोळ्यांनी, या घोषणांनी कबूतरखाना गजबजू लागला। आणि हाती मागण्यांचे फलक घेत जैन समाज कबूतरखाना सुरू करण्याच्या मागणी करता रस्त्यावर उतरला। यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता। सुरुवातीला केवळ घोषणाबाजी करणारा जैन समाज अचानक आक्रमक झाला आणि महापालिकेकडून कबूतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री महिलांनी थेट कबूतरखान्यात उडी घेत फाडण्यास सुरुवात केली। लावलेले बांबू तोडण्यास सुरुवात झाली। कबुतरांना धान्य टाकलं जाऊ लागलं। पाहता पाहता या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना देखील तणावाची परिस्थिती निर्माण होऊ लागली। हम हिंदू है, हम जैन नहीं, हम हिंदू है। हम हिंदू है, जीव दया प्रेमी है, हम हिंदू है। खोलेंगे खोलेंगे कबूतरखाना खोलेंगे खोलेंगे खोलेंगे। आज नाही 2 दिवस आम्ही इंतजार करणार, वाट पाहणार। नाही झालं तर परवा आम्ही मोठी मीटिंग आणि आंदोलन करणार। हमारा आंदोलन नहीं है ये, हमारा ये स्वतःस्फूर्त जीवा दया के लिए काम है, ये आंदोलन नहीं है। फिर से कह रहा हूँ, हमें हाई कोर्ट से कोई प्रॉब्लम नहीं, सीएम से कोई पीएम से कोई प्रॉब्लम नहीं है। हमारा एक ही लक्ष्य है, ये जो बेजुबान है उसको खाना पानी मिलना चाहिए। इसके लिए हमें जो भी करना पड़ेगा करेंगे। निर्माण झालेला तणाव पाहता मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दादरला जाण्यावाचून पर्यायच नव्हता। त्यांनी तातडीनं दादर कबूतरखान्याला भेट देण्याचा निर्णय घेतला आणि मंगल प्रभात लोढा यांचा ताफा कबूतरखान्याजवळ पोहोचला। कबूतरखान्याजवळच्या जैन मंदिराला भेट देत तिथल्या ट्रस्टींशी चर्चा केली आणि जे घडलं ते दुर्दैवी असून ते बाहेरील लोकांनी केल्याचं मंगल प्रभात लोढा म्हणाले। इतकंच नाही तर घडलेल्या घटनेबद्दल आंदोलकांवर कारवाई होणार का अशी विचारणा करता कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं मंत्री महोदयांनी स्पष्ट केलंय। ट्रस्टियांशी पण बोललो। ट्रस्टियांचं म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते, त्याने केला। ट्रस्टियाचा यामध्ये काय रोल नाही आहे। त्याने काल मीटिंग, आजची मीटिंग पोस्टपोन केली होती। काल माननीय मुख्यमंत्रीजीने आदेश दिला, जे निर्देश दिला ते त्यांच्यासाठी समाधानकारक होता। काही लोकांनी इथे येऊन घुसून ते जे काही केलं आहे त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत समाजमध्ये कोणी त्यांच्याकडे बरोबर नाही आहे। आम्ही कोणी कानून हातमध्ये ते घेणार नाही आहे। घडलेल्या घटनेसंदर्भात मंदिर ट्रस्टींनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली। आम्ही आंदोलन रद्द केलं होतं असं सांगत घडलेल्या घटनेनंतर त्यांनी हात झटकले आहेत। कल जब सरकार ने ये निर्णय घोषित किया तो हमने पूरा आंदोलन बंद कर दिया था। कुछ लोगों को समाचार नहीं मिला, वही लोग आए। अगर हम आंदोलन करते तो 40,000 50,000 लोग इकट्ठे होते, लेकिन आंदोलन नहीं किया। जो 2 4 5 10 हजार लोग इकट्ठा हुए वो अपने आप दर्शन करने के लिए आए। जिनको समाचार नहीं मिला तो वो यहाँ तक पहुँच गए। बाकी आंदोलन नहीं था और न किसी संस्था ने इसका मुखियागिरी की है। आता हा सगळा मुद्दा तापला म्हटल्यावर राजकीय वर्तुळातून देखील यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। कबूतरखाना बंद करत असताना पर्यायी व्यवस्था करायला हवी होती असं रोहित पवार म्हणतायत। तर इतकी वर्ष आजार होत नव्हता का अशी विचारणा किशोरी पेडणेकरांनी केली आहे। तर राजकीय पाठबळाशिवाय अशा घटना घडणं निव्वळ अशक्य अशी प्रतिक्रिया मनसेकडून व्यक्त होतीये।
नाही बघा, आंदोलन एका भावनेतून झालेलं आहे. कारवाई कोणावरही तिथं झाली नाही पाहिजे. भावनेच्या भरात आणि ते सुद्धा माणुसकीच्या नात्याने हे सर्व लोक एकत्रित आले. कारवाई अजिबात त्यांच्यावर त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे. तिथं सरकारली भूमिका घेत असताना समजून घेऊन काय भावना आहे लोकांच्या ह्या समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आज अचानक कबूतर खाण्यावर कोणाची तरी मामी मेली म्हणून लगेच अगदी त्याच्यावर उपाय योजना करायला लागले, ते लोकांना आवडलेलं नाहीये. आम्ही वाटतं याच्यामध्ये लोक भरडली जात आहेत, पशु पक्षी प्राणी भरडले जात आहेत, कोणच सुरक्षित नाही असं आता वाटायला लागलंय. जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे आणि त्यांच्याकडून आज जे काही दादरला झालेलं आहे ते आश्चर्यकारक आहे. खरं तर हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही आणि त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनीच फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते. या सगळ्या प्रकरणी शेवटी न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. मात्र जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं, अशी भूमिका यावर उपमुख्यमंत्री अजित पवारही व्यक्त करतायत. संजय गांधी उद्यान आणि इतर ज्या काही मोकळ्या जागा आहेत, मोकळ्या की जिथं नागरिकांचा संबंध जास्त येत नाही, जसं नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे तसं पशुपक्ष्यांना पण त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार हा निसर्गाने दिलेला आहे. लोढा साहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे. दरम्यान एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना तिथं या मुद्द्यावर मुंबई महापालिकेनं देखील आपली भूमिका जाहीर करत कोणत्याही परिस्थितीत कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच राहणार हे सांगत कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही हे स्पष्ट केलंय. आता कबूतरखान्यावर उद्या या प्रकरणाची हायकोर्टात पहिली सुनावणी होणार आहे. यात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. भाग्यश्री प्रधान आचार्यसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.